आज ठाण्यात राज ठाकरे यांची दुसरी सभा पार पडते आहे आणि क्वचितच असं होतं की एखाद्या उमेदवारासाठी राज ठाकरे हे 2 वेळेस एकाच निवडणुकीमध्ये सभा घेतात। त्यापैकीच एक उमेदवार आहेत अविनाश जाधव। अविनाश जाधव हे ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेचे उमेदवार आहेत। मागील वेळेस देखील ते याच मतदारसंघातून उभे होते आणि त्यांना संजय केळकर यांच्यापेक्षा 20,000 मतं कमी पडली होती, पण त्यांचा संघर्ष हा चांगला होता, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना यावर्षी संधी देण्यात आलेली आहे। आणि अविनाश जाधव यांच्यासाठीच आज पुन्हा एकदा राज ठाकरे हे खास या गावदेवी मैदानामध्ये सभा घेत आहेत। ठाण्यातलं गावदेवी मैदान हे प्रचंड गाजलेलं आणि ऐतिहासिक असं मैदान आहे। याच मैदानामध्ये ठाण्यातल्या अनेक दिग्गज मान्यवरांनी अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी सभा घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये सगळ्यात जास्त नावाजलेली जी सभा आहे ती बाळासाहेब ठाकरे यांची सभा होती। आणि याच सभेतून त्यानंतर ठाण्यामध्ये शिवसेनेची नगराध्यक्षपासून ते महापौर पदापर्यंतची सत्ता आली होती। एक हाती सत्ता ठाण्यामध्ये जी मिळाली शिवसेनेला ती बाळासाहेबांच्या याच गावदेवी मैदानातल्या भाषणानंतर मिळाली होती। आणि त्यानंतर उत्तरोत्तर ठाण्यामध्ये शिवसेनेचं अस्तित्व वाढत गेलं आणि शिवसेना हा बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा ठाणे जो आहे तो बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा गड मानला जाऊ लागला। आज देखील हा बालेकिल्ला आहे आणि आपण पाहताय याच बालेकिल्ल्यामध्ये याच गावदेवी मैदानामध्ये आज राज ठाकरे सभा घेणार आहेत। त्यामुळे या सभेमधून ते कोणावर निशाणा साधतात आणि ठाण्याच्या विकासाबद्दल काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। याआधी राज ठाकरे यांची 4 तारखेला सभा झाली होती, ब्रह्मांड इथे ती सभा होती आणि ती सभा देखील गाजली होती, कारण की त्या सभेतून राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा साधला होता। आणि आज देखील पुन्हा एकदा ज्यावेळी या मतदारसंघामध्ये संजय केळकर हे भाजपचे 2 टर्मचे आमदार पुन्हा एकदा रिंगणात आहेत, उद्धव ठाकरेंकडून राजन विचारे हे सध्या रिंगणामध्ये आहेत, त्यामुळे राजन विचारे आणि संजय केळकर यांच्या विरोधात उभ्या असलेल्या अविनाश जाधव यांच्यासाठी राज ठाकरे काय बोलतात, ठाण्याच्या विकासाबद्दल राज ठाकरे काय बोलतात, एखादा बाळासाहेबांच्या विषयीचा प्रसंग राज ठाकरे सांगतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की मैदान हे जे मैदान आहे गावदेवीचं मैदान ते ऐतिहासिक मैदान आहे आणि या मैदानात जर सभा गाजली तर त्या ठिकाणी त्याच पक्षाची सत्ता येते, हे या आधीचं समीकरण आहे। त्यामुळे यावर्षी देखील हे समीकरण जुळून येणार का आणि राज ठाकरेंच्या सभेमुळे अविनाश जाधव हे निवडून येणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।